नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. महाराष्ट्र वार्ताच्या हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. आम्ही आलोय पौड अंबटवेट जिल्हा परिषद गटात. येथील नागरिकांच्या नेमक्या समस्या काय, या भागात विकास झालाय का, लोकांच्या मनात काय आहे, चला तर जाणून घेऊया. नमस्कार बाबा, आपलं नाव काय आणि गाव कोणतं? नाव शंकर चंदू परडे, गाव चांदिवली. चांदोली गावाचे एक नागरिक म्हणून आणि वृद्ध म्हणून इथे काय काय अडचणी आहेत तुम्हाला? पाण्याची अडचण आहे, नंतर ह्याची अडचण आहे, काही इष्टीची, रस्त्याची, ह्या अडचणीत आमच्या दूर व्हायला पाहिजे. वाहतुकीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पाणीचा प्रश्न आहे. हा, आणि जर आजारी पडलं तर इथं कुठून माणूस न्यायचं दवाखान्यात, आणि गेलं तर त्याचं न्यायला जागा नाही आणि आणायला जागा नाही, काय वाहन नाही म्हणल्यानंतर. मग मागील इतके वर्ष झालं इथल्या जे पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषद मध्ये जे सदस्य आहेत, त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही का? लक्ष देतात कोणतं, कुणी नाही लक्ष दिलं, काय काम केलं नाही का? मग याचं काम नाही केलं, काही नाही. मग अजून आता जे कोणी आता आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत, काय वाटतं जे कोणी निवडून त्यांनी काय काय कामं करणं अपेक्षित आहे? ही कामं करायला पाहिजे ना, ही सांगितली ही कामं करायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, इष्टीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, हा, जर आजारी पडलं तर त्या माणसाची सोय करणं. म्हणजे इथून मागं प्रशासनाने लक्ष दिलं आणि त्याच्यावरती जे कोणी नवीन येईल त्यांनी याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. हा, नमस्कार आजी, कुठल्या गावच्या तुम्ही? इथलंच आहे, चांदिवली. चांदोली गावात राहताय, तुम्हाला इथं काय काय अडचणी? इथं आम्हाला पाणी नाही येळव येत, परत आम्हाला इष्टी नाही, आम्हाला बस नाही, आणखीन दवाखाना नाही, आणखीन आम्हाला इथं आणि दवाखान्यात जर दुसरीकडे जायचं असेल तर मग त्यासाठी वाहतुकीची सोय नाही तुम्हाला? नाही. मुळशीला जायला लागतं आम्हाला, तिकडं मुळशी ना तर पौड. लईच आजारी असलं तर तिकडं पुण्याला जायला लागतं. मग तुम्ही हे सगळं सांगताय अडचणी अजून आहेत तुम्हाला, मग ह्या ज्या अडचणीवरती मागे तुमच्या पंचायत समितीमध्ये जे सदस्य होते त्यांनी याच्यावरती काही उपाययोजना केल्या नाहीत का? केलं तर काय करते कोण? पाणी आज येतं उद्या नाही, एक दिवस येतं एक दिवस येत फिर नाही. काल आलं पाणी तर आज पाणी नाही. हं? नमस्कार बाबा, आपलं नाव काय आणि गाव कोणतं? भगवान भवन पडवळ, गाव चांदिवली. चांदोली गावातले एक नागरिक म्हणून इथं काय अडचणीत काय समस्या आहेत तुम्हाला? गाड्या नाहीत, इष्ट्या नाहीत, पाणी नाही, नळाची सुविधा नाही, आणखीन कंचीच सुविधा नाही, दवाखाना नाही, डॉक्टर मुळशीव जायचं आम्ही, मुळशीहून पौड ते पुन्हा. एखादं बेमर्सी असतं तर मग पौडला नाही येतं तर पुन्हा, अशी सुविधा आहे इकडं. आता तुम्ही म्हणता एवढ्या सगळ्या इथं अडचणी आहेत तुम्हाला, मग इथून मागे पंचायत समितीमध्ये जे सदस्य होते त्यांनी याच्यावरती काय काम केलं नाही का? काय अडचण? आम्ही दर मंगळवारी आहेच जिल्हा परिषदला, हे पौडला सगळ्यांना भेटतोय, हे होतंय. तरी पण ते काय काम करत? जाऊन बसून एवढी परिस्थिती आहे इकडं. 4 गाड्या होत्या, सकाळी 9ला एक, दुपारी एक, संध्याकाळी 4ला एक आणि मुक्कामी एक. त्यातून एक गाडी कवा लागती, एकट्या माणसाने कुठं थांबायचं मुळशीला? ती टपरीवाली निघून गेल्यावर एकल्या माणसाने काय करायचं? ती 9 वाजता येते, कधी 10 वाजता येते, कधी येते, आज आलीच नव्हती. नमस्कार आजी, आपलं नाव काय आणि गाव कोणतं? हेच चांदिवली. तुम्ही चांदिवली गावामध्ये किती वर्ष झालं राहताय? आता मला सांगता येत नाही. माई पोरांना आता पोरं होऊन लग्न चालल्यात आता. तुम्ही इथले स्थायी नागरिक, इथले सामान्य नागरिक आणि इथले स्थायी तुम्ही राहताय, तुम्हाला काय काय अडचणी आहे तिथं? पाण्याची, रोडची? पाण्याची अडचण आहे आम्हाला, इष्टी नाही. म्हणजे बरोबर आहे, नांदिवली बसून तिकडं काय नाही. म्हणजे पाण्याची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे, आरोग्य केंद्र नाहीये तुमच्या गावामध्ये, आजारी पडलं तर बाहेर. आजारी पडलं तर 8-8 दिवस इथं काढायचं, तेव्हा मग दवाखान्या का मिळेल. गाडीने गेलो मुळशीला की तिथं संध्यापर्यंत तिथंच बसायचं, कुणाची मिळली गाडी तर यायचं नाही तर तिथंच. आणि महामंडळाची एसटी पण येत नाही ते पौड अंबटवेट जिल्हा परिषद गटातील जनतेचा कौल आपण जाणून घेतलाय. विकासांबाबत नागरिकांमध्ये संताप दुसर येत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जुन्या लोकांपेक्षा नवीन लोकांना संधी देऊ अशी भावना व्यक्त होत आहे. धन्यवाद.